आपल्या MIT परिवारातील ज्येष्ठ सदस्य विश्वरत्न प्राध्यापक कृष्णन कराड सरांच्या सोबत सरांवर नितांत श्रद्धा प्रेम असणारे सरांचे सगळे सहकारी आचार्य रतनलाल सोनग्रा यांचं या रविवारी 11 जानेवारीला दुःखद निधन झालं. आज सर हे देहात आपल्या जायच नाही तरीही गेली कित्येक दशकं आपल्या साहित्यातून, आपल्या लेखणीतून, आपल्या विचारातून आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या माध्यमातून, नाटकांच्या माध्यमातून असे जे विचार त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवले. पुरोगामी चळवळ असेल किंवा डावी चळवळ असेल, आंबेडकरी चळवळ असेल, अशा अनेक चळवळींच्या माध्यमातून जे असंख्य कार्य करते. मजदूर संघाच्या सारख्या लेबर पासून तर अगदी रस्त्यावरच्या लोकांपर्यंतचे अनेक प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून, मग ते पत्रकारिता असेल, अशा अनेक माध्यमातून त्यांनी सातत्याने समाजासमोर मांडले. असे रतनलाल सोनग्रा असेल, हे आपल्या सर्वांनाच आपल्या कुटुंबातील एक घटक होते आणि म्हणून त्यांचे विचार, त्यांच्या प्रेरणा या सातत्याने आपल्याकडे चिरंतन राहतील हा मला विश्वास आहे. खरं तर अशा एका वैद्यकीय व्यक्तीची श्रद्धांजली सभा या ठिकाणी दुःखार्थ करण्यावर आपल्याला आयोजित करावी लागत आहे. कारण सरांचा एक मोठा चाहता वर्ग होता. मी स्वतः नगरकडचं असल्यामुळे लहानपणापासून त्यांच्याविषयी भरपूर ऐकत आलेलो होतो. पण जेव्हा मी MIT या स्कूलला जॉईन केलं, सरांचा कराड सरांमुळे सोनग्रा सरांचा MITशी फार घनिष्ठ असा संबंध होता. पण मी जेव्हा MIT जॉईन केलं त्याच्या पहिल्या दिवशी आदरणीय राहुल सरांनी मला कबीरवाणी हे पुस्तक त्यावेळी मला पहिल्या दिवशी दिलं होतं आणि योगायोग बघा त्याच्याच दुसऱ्या दिवशी रतनलाल सोनग्रा सरांची माझी साहित्य परिषदेमध्ये एका कार्यक्रमात भेट झाली. मी सरांना ते पुस्तक दाखवलं. MIT जॉईन केलं त्यावेळेस त्यांना तो आनंद झाला आणि त्यानंतर कराड सरांच्या माध्यमातून तो संपर्क नेहमी सातत्यानं वाढत गेला. मला आणखी एक छोटासा किस्सा या ठिकाणी सांगावासा वाटतोय की माझी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य रंगभूमी प्रयोग पर्यटन मंडळावर निवड केली आणि मी त्या मिटिंगसाठी ज्यावेळेस मुंबईला गेलो होतो त्या कार्यालयामध्ये तेथील माझ्या अध्यक्षांची नावं वाचली आणि ज्यावेळेस मी रतनलाल सोनग्रा सरांचं नाव वाचलं मला एक भरून आलं की ज्या माणसाला मी ओळखतो, जवळून पाहतो रोज, त्यांचं नाव तिथं अध्यक्षस्थानी पाहिल्यानंतर मी तिथून सरांना फोन केला होता आणि त्यांनाही अगदी आनंद झाला होता. तेव्हापासून गेली काही वर्ष सातत्यानं सरांचा संपर्क येत राहिला. अगदी आत्ता ज्यावेळी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर कराड सर यांनी मानवतायुक्त भवन जे त्यांच्या मूळ गावी उभारलं मागच्या 2 महिन्यापूर्वी, आपल्या सर्वांना ज्ञात आहे की 14 नोव्हेंबरला एक भव्यदिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी सरांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. तेव्हा देखील सरांचा हा आग्रह होता की सोनग्रा सर त्या कार्यक्रमाला आले पाहिजे. तर दुर्दैवानं सोनग्रा सरांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे सरांना त्या कार्यक्रमाला येता आलं नाही आणि तेव्हा सरांशी जे बोलणं झालं ते माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून ते कदाचित शेवटचं बोलणं होतं. पण सर हे सदैव आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये त्यांचं एक स्थान, एक आदराचं स्थान हे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये सातत्याने राहील. आपण सर्वजण एक प्रकारे सरांशी जोडलेलो आहोत. एक अतिशय स्कॉलर व्यक्ती ज्यांनी MA हिंदीच्या याच्यामध्ये पुणे विद्यापीठात प्रथम स्थान प्राप्त केलं. त्यानंतर आचार्याच्या पदवीसाठी सुद्धा त्यांना प्रथम स्थान मिळालं. विद्या वाचस्पतीसाठी ते हैदराबादला असताना त्यांना एकांतरी सुवर्ण पदक प्राप्त झालं. अतिशय एक असे स्कॉलर व्यक्तिमत्व की ज्यांनी साहित्याबरोबर चळवळीला प्रत्यक्ष रूपाने हे सातत्यानं त्यांच्या जीवन व्यवहारात आपल्याला पाहायला मिळतं. तथागत गौतम बुद्ध असतील, भगवान महावीर असतील, सम्राट अशोक इथपासून क्रांतिवाद ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, संत रविदास, कर्मवीर विठ्ठलराव शिंदे, स्वामी विवेकानंद, योग महर्षी शेलार, अशा अनेक व्यक्तींच्या जीवनाचा प्रभाव त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. असंख्य पुरस्कार सरांना हे मिळालेले आहेत. ते आपण सर्वजण जाणतो. त्यांचं शोध जातं, ते आत्मकथा असेल,
अरे सरकार ही धारावाही जी सरांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या भेटीला आली. ज्योतिबा फुलेंवरचा हिंदीमध्ये निघालेला चित्रपट, त्यामध्ये त्यांचं सक्रिय योगदान होतं. त्याचबरोबर जनतेशी भेट माझी घडवा अशा नाटकांच्या माध्यमातून असू देत किंवा निखाऱ्यावर घातलेल्या माझ्या मुलांना, हे आजच्या तरुण पिढीला उद्देशून त्यांनी लिहिलेलं लिखाण असेल. त्याचबरोबर विधी विधान से संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वयंकथन ज्या प्रभावी पद्धतीनं सुभद्रा सरांनी या समाजापर्यंत आणलं, हे निश्चितच आपल्या सर्वांसाठी एक अमूल्य असे ठेव सर या रूपाला सोडून गेलेले आहेत. अतिशय धाडसी वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी पहिलं साप्ताहिक चालू केलं. म्हणजे 19व्या वर्षी ज्या वयामध्ये मुलं कॉलेजला, त्या काळामध्ये त्यांनी कुठलेही रिसोर्सेस नसताना 1958ला पहिलं साप्ताहिक चालू केलं. तेव्हापासून 7 वर्ष निरंतर पत्रकारिता त्यांनी केली. इंडियन नॅशनल न्यूज काँग्रेसचे ते सरचिटणीस होते. ते सांगितलं की साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष होते, नाट्यपरिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रीय पुरस्कार असेल, मध्य प्रदेश शासनाचा दलित साहित्य अकादमीचा क्रांतिभाव फुले पुरस्कार असेल, गुरु घासीदास पुरस्कार असेल, तिथपासून तर आपल्या MITचा भारत साहित्य संस्कृती रत्न अलंकार हा पुरस्कार असेल, अशा अनेक माध्यमातून त्यांचं कर्तृत्व हे आपण सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. मला अति दुःख होतं आहे की आज हे सर्वजण आपण बोलत असताना सर आपल्यामध्ये नाही. पण त्या दिवशी सुद्धा कराड सर ज्या तळमळीने सांगत होते सरांच्याविषयी की एक साथीदार जो या संपूर्ण प्रवासामध्ये सदैव सोबत राहिला, तो आज सरांच्या सोबत नाही. त्याचं दुःख सरांचं संपूर्ण आपल्या MIT परिवाराला आणि सरांच्या असंख्य या मोठ्या विस्तृत परिवाराला निश्चितच होतं. सरांच्या आत्म्यास शांती लाभो हीच मी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी सरांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि मला विश्वास आहे की जे विचार त्यांनी आपल्या साहित्यातून, आपल्या लेखणीतून आणि आपल्या कर्तृत्वातून आपल्या सर्वांसाठी सोडलेले आहेत, त्या विचारांना आपण आयुष्यभर जतन करणार आहोत. मी यानंतर माझ्या टेक्निकल टीमला विनंती करतो की आचार्य रतनलाल सवग्रा यांच्या जीवन प्रवास दाखवणारी त्यांच्यावर एक चित्रफित या ठिकाणी प्रदर्शित. मराठी साहित्यातील सोडचा साहित्य वाचस्पती साहित्यकार आचार्य प्राध्यापक रतनलाल सोवग्रा, त्यांचा जन्म 1 मे 1939 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर शहरात झाला. 1956 पासून सामाजिक, राजकीय आणि साहित्य क्षेत्रात त्यांनी कार्याचा प्रारंभ केला. त्यावेळी त्यांनी नवप्रबोध हे साप्ताहिक चालवून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचं समर्थन केले. विद्यार्थी प्राध्यापक, प्रबुद्ध पत्रकार, नवप्रबोध, लोकशक्ती, लोकयुग, प्रबुद्ध नायक, शिलोक, यशस्वी नाटककार, जनतेशी भेट माझी घडवा, लोककथा, सूर्यावरचा प्रधान, समता आणि वक्ता, कवी, निबंधकार, भाष्यकार, निर्भय कार्यकर्ता, संत साहित्याचा भाष्यकार म्हणून महाराष्ट्राला परिचय. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका या देशात भ्रमण करून तेथील जीवनाविषयी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर जागतिक स्वरूपात मैत्रीय बुद्ध घोषित करून श्रीलंका, भूतान, नेपाळ या बौद्ध राष्ट्रात त्याचे कार्य साधले. जननायक अण्णाभाऊ साठे, विश्वकवी, प्रबुद्ध भारतीय संत कवी, कर्मयोगी वीरराज शेट्टी यांच्यावर ग्रंथ निर्मिती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना घडल्या त्या ठिकाणी 14 अशोक स्तंभांचं निर्माण कार्य करणाऱ्या डॉक्टर अशोक शीलवंतांना संपूर्ण सहयोग करा. 10वा अशोक स्तंभ अहमदनगरला उभारण्याचा संकल्प केला आहे. या धर्मचक्र प्रवर्तन त्यांच्या सोमजात या मराठी आत्मकथेच्या 15व्या भागाचं प्रकाशन झालं आहे. विश्वकवी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्याशी MIT संस्था स्थापनेपासून विशेष स्नेही संबंध आहे. त्यांनी गरुड झेल या ग्रंथात पुण्याशी प्रताप उभारला हल्ले. प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या भगिनी प्रयागराज कराड यांच्या जीवनावर ज्योतीची निजज्योती
हा ओवीबद्ध महाकाव्य ग्रंथ लिहिला. इथली साकारले मसाल्याला हा महाग्रंथ संपादित केले. प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांचं जीवन दर्शन आणि चरित्र लिहिलं. ज्ञानदेवांचं मसाल्याला लिहून एक आगळं वेगळं दर्शन दिलं. प्राध्यापक सोळंकर यांनी भगवान गौतम बुद्धांचे पंचशील ते ज्ञानदेवाचे मसाला लिहिले आहे. मोको कहाँ ढूंढे बच्चे? मैं तो तेरे पास हूँ. नाम है मंदिर, नाम है मंदिर, ना बाबा कैलाश, ना ही कौन क्रिया करूँ, नहीं योग बैराग. खोजी हो तो तुरंत नहीं मिली, पल भर नहीं करा कर कबीरा समय साथ सबकी सांसों सांस. कबीरा समझना चाहिए की जो काही परमेश्वर आहे तो माणसामध्ये आहे आणि तिथे माणसामध्ये परमेश्वर बाहेर आहे. एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला जर दर्पणात पाहतो आणि त्याला परमेश्वर समजतो, त्याच्या विलीन होतो आणि त्याला माऊली होतो, त्याला काका नमस्कार करतो. तर हे जे माणसाचं माणूसपणा आणि हे परमेश्वर माणसामध्ये पाहण्यासाठी आहे, हे आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांनी खूप चांगल्या पद्धतीने दाखवले. सुरंग सरांच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. आता एक छोटी फिल्म आपण बघितली, त्याच्यामध्ये सुरंग सरांनी लिहिलेली पुस्तकं आणि त्यांची खूप सामाजिक व्यापक वैचारिक राजकीय वक्तव्य लक्षात येतं. हे सगळं बघत असताना मला त्यांच्याबरोबर सहवास आठवतो. आणि मुख्यतः आम्ही MIT मध्येच भेटायचो बरेच. MIT कराड समितीमध्ये कार्यक्रम ठरवलेला असायचा. त्या कार्यक्रमाला सरांचा रेव बसायचा, सुरंग सरांचा रेव बसायचा. म्हणजे आम्ही हिंदी घेतो आणि मग हिंदीमध्ये आम्ही गोष्ट आपण काय करतो आहोत, मराठीमध्ये आपण काय नवीन घेतो, म्हणजे ते अगदी त्या तरुणाच्या उत्साहाने सापेक्ष वयाच्या 80व्या वर्षी गेल्या अनेक वर्षांचा संबंध होता. आणि दलित चळवळ, आंबेडकरी चळवळ यांचा माझा विशेष अभ्यास असल्यामुळे त्याचं माझं विशेष असं काय म्हणते ऋणानंद होते आणि सत्य होते. त्याची मुलगी परदेशात असताना जे मासिक चालू होतं लोकशैक्षणिक समाजाचा संवाद, तर त्यावेळेला त्यांनी मला एक लेख पाठवला. ते म्हणजे की आपण आधी तुमच्या हातात शाळा, ते मार्क्सचा पुतळा बघायला गेले, मार्क्सचे जन्मदिन बघायला गेले वर्गेच्या परिसरामध्ये. फोटो आणि तो लेख त्यांनी मला पाठवला होता. तो आम्ही आमच्या आमच्यामध्ये जळ प्रसिद्ध केले. मला असं होतं की रतनलाल सोनग्रा यांचं कॉन्ट्रिब्युशन काय याच्यासंबंधी कालच्या लोकसभेमध्ये छोटंसं टिप्पण आलं. मी जेव्हा दुरून असं पाहतो आणि अभ्यासातून पाहतो, तेव्हा मला असं होतं की महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय चळवळीचा संदर्भ आपल्याला दिसून चालला नाही. महाराष्ट्राची ओळख काय? महाराष्ट्राची ओळख ही फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र. हा फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र ही ओळख दृढ होण्यासाठी गेल्या 25-50 वर्षामध्ये ज्या लोकांनी वैचारिक योगदान दिले, त्याच्यामध्ये सुरंग सरांचं योगदान फार मोठं केलं असेल. त्यांनी फुलेंच्यावर लिहिलं, बुद्धावर लिहिलं, आंबेडकरांच्यावर तिथं लिहिलेच केलं, कबीरावर लिहिलं, संत रविदासांवरती लिहिलं. हे सगळे उपेक्षित वंचित जे घटक होते समाजातले, धर्माच्या पातळीवरचे, या सगळ्यांचा वैचारिक रोग त्यांनी केला आणि तो आपल्यासमोर मांडला. त्यामुळे जेव्हा मी पाहतो की महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांचा आहे, म्हणजे काय आहे? फुलेंनी आम्हाला काय दिलं? फुलेंनी आम्हाला मानवी हक्कांचा मोठा आवाज दिला. बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं? बाबासाहेबांनी आम्हाला आत्मप्रतिष्ठा, आत्मसन्मान जगण्याची शिकवण दिली आणि संविधान दिलं. आणि शाहू महाराजांनी आम्हाला या सगळ्या सामाजिक जीवनामध्ये, प्रशासनामध्ये माया कशी करायची हे सांगितलं, शिकवलं. म्हणून त्या सगळ्यांचा गाढा अभ्यास सरांचा होता. आणि फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रासाठी ज्या लोकांनी वैचारिक योगदान केलं याची मोठी मांदिवाळी. त्याच्यामध्ये मी आता सुरुवात करेन. हर्षवर्धन फडके असतील, यतीन फडके असतील, धनंजय कीर असतील, हे सगळे जी मंडळी होती. त्याबरोबर आपण अलीकडच्या काळामध्ये जर आपण आलो तर आपल्याचं लक्षात येईल की
फार मोठ्या प्रमाणात सोडवलं सरांनी मोठं योगदान या दिशेने केलेलं आहे आणि आपण त्याचं योगदान स्वीकारलं पाहिजे. महाराष्ट्र मान्य करून महाराष्ट्राने त्यांच्याबद्दलची कृतज्ञता जाहीरपणे व्यक्त केली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. मला अनेक वेळा लक्षात आलं की एखादा मोठा माणूस असतो, तो काम करत असतो आणि त्याची गुच्चपणा होतो. तर अशा गुच्चपणीच्या अनेक शैली सोडवला सरांच्या जीवनात बघितलं. माझ्याशी बोलायचे, मला म्हणायचे की मला या विषयाबद्दल बोलायचे आहे, पण काय आपल्याकडे सध्या सामाजिक अवकाश फार उपलब्ध आहे आणि अनेक गोष्टी अशा होत्या काँग्रेसने कुठल्या पद्धतीने प्रचार केला पाहिजे, कुठली भूमिका घेतली पाहिजे, त्याची कुचवणा व्हायची. तर काँग्रेसमध्ये त्यावेळी आता अलीकडच्या वेळी त्यांचा ऐकणारा माणूस तसा कोणी नव्हता, पण किती छोटे छोटे गोष्टींच्याकडे त्यांचं लक्ष होतं. त्यामुळे की आपण मी ठरवलंय आपला अभ्यास करायचा, कबीराची धोरी वाचायची, त्याचा अर्थ सांगायचा, बुद्ध पुन्हा एकदा सांगायचा. त्यामुळे मैत्रेय बुद्ध, प्रबुद्ध बुद्ध या सगळ्या भूमिका ते मांडत होते. आणि बाबासाहेबांच्या संबंधाचा तो सांगतो, बाबासाहेबांच्या एका पुस्तकाचं त्यांनी हिंदी भाषांतर केलं, निखाऱ्यावर चालणाऱ्या माझ्या मुला अशा स्वरूपाचं ते शीर्षक होतं. मी म्हटलं सर ते तुमच्या शेतकरी आमच्या कामाला चटका बसला, तेवढे नाही म्हणजे हळू बाबासाहेबांची भूमिका तशीच होती, आपण ती मांडली पाहिजे. मला असं वाटतं की एक त्यांचं योगदान विसरता येणार नाही आणि या दिशेने मी एक विनंती आपल्या सर्वांना करेन की सोलापूर सरांना आपण आदरांजली वाचना, श्रद्धांजली वाचना, आपण नेहमी हा विचार करूया या फुले शाहू आंबेडकरांचा महात्मा आहे, हा महाराष्ट्राच्या ज्ञानेश्वर तुकारामांच्या संत परंपरेचा महात्मा आहे, हा शिवाजी महाराजांचा आहे, राजमाता जिजाऊचा आहे. हा सगळा महाराष्ट्र आपल्याला या विचाराला संवर्धन करताना सोलापूर सरांनी जे सामाजिक भूमिका, वैचारिक भूमिका, राजकीय भूमिका घेतली, या भूमिकेचं विस्मरण होऊन चालणार नाही. किंवा या भूमिकेचं स्मरण राहणं काय ही सरांकडे श्रद्धांजली करेल. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी एमआयडीने कार्यक्रम आयोजित केला. कराड सरांना त्यांचं किती सख्य होतं मी अनेक वेळ बघितलं, अतिशय आपुलकी. कराड सर त्यांना रद्द असे हात मारायचे. मी अगदी मी कराड सरांच्याकडे असे पर्सनली या व्यक्तिगत शब्दाने हात मारले अशी माणसं मी फार कमी होती सोडवण्याचा विचार करतो. त्यामुळे मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचं ऋणानुबंध या एकाच्या भूमीमध्ये सोलापूर सरचा निर्माण झालेला होता. आता आपण तिथे त्यांना आदरांजली वाढतो. मी माझी मनोमन आदरांजली त्यांना अर्पण करतो. सरांच्या घरी जाण्याचं मला खूप छान पुस्तकाचा मला लावून त्यानंतर मी इथे सरांबरोबर खूप डॉक्टर विश्वनाथ करायचं अतिशय प्रसन्न कधी रागवले नाही. त्यांच्याबद्दल थोडं वाचत होतं. जन्म मला गुजरातमध्ये, कोकण, राजस्थान, नंतर वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि एमआयटीचा प्रत्येक कार्यक्रम मला सर्वप्रथम थांबणार सगळ्यांची वेगळं त्यांच्याबरोबर अतिशय मैत्री करून आमच्या आणि त्यांच्या वेळामध्ये खूप अंतर होतं. पण आम्हाला कधी असं वाटलं नाही आमचा एक मोठा भाऊ आहेच असं आम्हाला त्यांच्याबद्दल वाटतं. एमआयटीचं जे पीस युनिव्हर्सिटी निर्माण केलं आदरणीय विश्वनाथ करायचं, तिथे त्यांचे विचार परफेक्ट विचार होते. आणि मला असं नेहमी वाटत नाही की सरांना जर राज्यपालाचं आयुष्य मिळालं असतं तर मिलिटरी स्टडीचं सगळं काम करणं, त्याच्यात त्यांचा सहभाग अजून जास्त ईश्वरचं प्रार्थना करतो. गेली 25 वर्ष सोलापूरचा घोडा म्हणून, नाचवायचा पाहुणा म्हणून, जवळच्या कार्यकर्ता म्हणून गेल्या डॉक्टर विश्वनाथ कराडच्या परिसरामध्ये 2013 म्हणजे तिथं आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी वाढल्या. त्यांचं चित्र पण जो मला परिवार वाढला, सगळ्या भगिनी माझ्या भाषा आहेत, सगळ्या बहिणी आहेत. आणि त्याचं पहिले डेप्युटी कलेक्टर पवार साहेब होते, त्यांच्या भगिनी माझी शिकल्या, त्या त्यांच्या पहिल्या भगिनी होत्या. तर अशा डोळ्यात पाणी निघत नव्हतं. सांगतं हे ते 3 गोष्टी मी त्यांना सांगतो. नगरच्या कॉलेजमध्ये अत्रेंचे महाराज होतं. अत्रेंच्या त्या कार्यक्रमाला येऊन शिकला त्या 12 फार मोठं कॉलेज होते शिकायला. त्या
जेव्हा म्हणजे गेले ते ह्याला 2 ठिकाणी उभारले होते अक्षरशः एका ठिकाणी पडले ते आले कार्यक्रम झाला म्हणजे मला लंडनला जायचं 6,000 रुपये लागले मराठवाडा आम चालू होते 2 लेख म्हणजे 6,000 अशा प्रकारचा अतिशय मोठा ज्ञानी निस्पृह निस्वार्थ तर निस्वार्थ एक उदाहरण असतं साहित्यिक आहे वसंतदादांच्या पहिलं घर दिलं सहारा एक म्हणजे ऑर्डर वसंतदादा घेतलं त्याच्या पक्षावर मी बरोबर तुला घर दिल्यावर झाली तुझं आता घर मिळतं दरवाजा सरकार म्हणजे काय झालं ते म्हणजे 10,000 रुपये भरायचे असतात ते पण माझ्याकडे आणि मग यशवंत हातपे त्याला बरोबर पण 8,000 रुपये 10,000 रुपये 8,000 अशा प्रकारचा निष्पुरव प्राध्यापक निष्पुरव साहित्य पुरा म्हणे नाही आणि अशाच प्रकारे काँग्रेस जे उपत्र होतं ते 16 वर्ष त्यांनी चालवलं अतिशय मन प्रामाणिकपणा ते काँग्रेस म्हणते रक्तारक्ताचे ते म्हणजे काँग्रेस एक आणखी एक दुसरे साहित्यिक त्यांचं नाव साहित्याचे मित्र पाहिजे मी साहेबांचे मधुकर भाई अनेक याच्यामध्ये पण रक्तामध्ये काँग्रेस तसे रक्तामध्ये काँग्रेस निघाऱ्यावर बांधलेल्या मुलांना हे पुस्तक देण्यात एक लहान कार्यकर्ता आहे एक शिक्षक होतो प्राचार्य होते शिवराज पण त्याचा प्रमुख अध्यक्ष मी होतो आणि आज मी प्रमुख होतो म्हणजे इतपत गेलं आणि पुस्तक ज्यावेळेस लिहिलं त्याच्या प्रॉपर पुस्तक लिहिलं तिथे 2008ला गोव्याला त्याचं प्रकाशन झालं पहिली आवृत्ती दुसरी आवृत्ती 15मध्ये झाली त्याला असा आवृत्ती आली होती आणि त्याच्यावर माझा स्नेह होता की त्यांना मला असं तिथंच राहायचं त्यांची सेवा करायची माझी आईची सेवा 102 वर्ष होते शेतकरी करत होतो तर गेल्या आठवड्यात मला चुकून जावं लागलं नाही कारण मी त्यांच्या वेळी थांबू शकलो नाही शेवटच्या काही त्याचं कर्नाटकमध्ये विठ्ठलराम शिंदे 100 वर्षापूर्वीचं काम 10 वर्षापूर्वीचं काम शोधून काढून मला म्हणजे सरकार विठ्ठलराम शिंदेची मुलगी बाहेर सोलापूरला गेलेली हेडमास्टर होत्या देवजी पवार तर त्या गेली मग त्यांना मी भेटायला गेलो काही तुमच्या हाती बेंगारला जे आपण हे करायचे शिलालेख लावला त्याचं तुमचं नाव लागलं तर त्याला उठता येत नव्हतं मग विठ्ठलाने शिंदेचे काम अशा प्रकारे शिलालेख लावलं त्याचं दुसरं काम असं सगळी जी पुस्तकं मला वाटतं वेळाच्या गावात पुस्तकासाठी पैसे द्यायचे कारण सरांच्या घरी गेलो ना सगळी पुस्तकं काही नाही आणि विठ्ठलराम कर्नाटकमध्ये काम किती मोठं होतं ते काम तर त्या गाडीवर माझ्या घरी आले होते तेव्हा त्यांचं इतकं प्रेम की माझ्या मुलीच्या लग्नात 93 झाली तडवळची भालेराव वय वर्ष 93 तरी माझ्या मुलीच्या लग्नात तयार केला होता 93 झाली आमच्यात कोणत्याही पद्धतीला 12.5 मी वर्ष केलं 70 माणसाच्या घरात मुलगी गेली होती आणि केवळ 51,000 तयार झाल्या आणि आज 12 सगळ्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादात खूप काही आहे म्हटलं खूप काही आहे म्हटलं म्हणतो काही मी चतुर्दास शिक्षक का म्हणतो तर मला गाडी चालवली दुसरा प्रसंग असा की 2010ला प्रतिबद्ध एक राष्ट्रपती झाले मला म्हणून सरकार 20 लोक बोलले इथं आहेत आमचे लोकपटीदाराचे अध्यक्ष अशी 20 माणसं आम्ही घेऊन गेलो फक्त देशात डॉक्टर विश्वनाथ कराडला कळतंय की फी म्हणजे काय फी किती असावी इंजिनिअरिंग कॉलेजला फी किती असावी मेडिकलला फी किती असावी हे फक्त त्याला कळतंय पण मला एक खासदार माझे मित्र होते त्यांना म्हणते मी आणि राष्ट्रपतीमध्ये साऊथला राहायला मग आम्ही तिथे होतो मग
होते त्या नॉलेजवर माझी असा म्हणा अशी व्यक्ती न म्हणणं दिसतो निस्वार्थ आणि माझ्या एक छोटा कार्यक्रम बाबासाहेबांपर्यंत माझ्या ज्ञान त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की सरकार आता इथं शिरा ते गीत लावलं आहे म्हणून मला असं वाटतं की खूप चांगलं चांगलं गुड नेचर मी चांगलं कार्यक्रम आहे सहजी विद्यार्थी सगळे लोक आम्ही ते शिकतो बाबासाहेब आंबेडकर कार्यक्रम केला विठ्ठला अशा प्रकारचं सतत आणि त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये आमची ही शेवटची मुली आमची नसलेवाडी नागपूरला गेलेली त्या 5 वर्षात त्या 4 वर्षामध्ये 15 पुस्तकं दिली 15 पुस्तकं आणि ती 15 पुस्तकं आज सगळ्यांच्यासाठी उपलब्ध आहे खूप मोठं साहित्याच्या पुस्तकांचं पुढं किती शिल्लक घेतलं तर काय करायचं त्याचं एक आहे त्याच्या छोट्या ठिकाणी बाकीला पुस्तकं दिली हा जो घेणं आहे तो सामान्य लोकांकडे सगळ्या ग्रंथालयाकडे जावा याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आमचे प्रकारचे सगळी मंडळी मी खासदार गती अशी माझी अपेक्षा तर कधी काय करायला पोचला पाहिजे त्यांचं प्रबोधन आहे मला त्यांची एक इच्छा शिल्लक राहिली देशाला जायचं होतं त्याला जिथं पुतळावा केला 9 साठी तर त्या कार्यक्रमाला जाणार आहे तर त्या दरम्यान संधी मिळाली सगळ्या परिवारात माझ्याकडे बच्च्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये त्यांचे सहभागी आहे थोडं बघायला मी त्यांचा लहानपणापासून आम्ही एकत्र म्हणजे इतके एकत्र की लोक आमच्या फरक होतात पुढे पुढे फरक करायला म्हणजे तो भावात दिसतो आणि प्रत्येक घटनेमध्ये पुढच्या आयुष्याच्या प्रत्येक याच्यात बऱ्याचशा गोष्टींना मी स्वतः साक्षी लागलो त्यांनी जे जे काही कार्यक्रम केले त्यांनी पुस्तक दिले त्या उपक्रमाच्या मागे पडल्यामागे मी सुद्धा होतो त्यामुळे मला इतक्या जवळून इतकी वर्ष आणि प्रत्येक कार्यक्रमाला ते मला बोलवायचं मला जमलं तर जायचं नाही जमलं तर आणतात परंतु प्रत्येक गोष्टीत माझी आठवण काढल्याशिवाय तो कुठला कार्यक्रम नाही पण आता मी सुद्धा माझ्या कार्यक्रमात असायचो मी सुद्धा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली होती त्यानंतर त्यांचे उद्योग वेगवेगळे चालूच होते माझं शिक्षण पूर्ण केलं आणि तरीसुद्धा सर्व्हिसला लागायला लागते काय होईपर्यंत काम करण्यापर्यंत आम्ही बरेचसे कार्यक्रम करतो तर शेवटचा कार्यक्रम होता नगरला त्यावेळी त्यांना चालता येतं पण त्यांनी घेतला म्हणजे हा कार्यक्रम मी घेतला ते म्हणजे अरुणा त्यांनी ते नगरी पुस्तक म्हणून त्यांनी ते एवढे 1,500 पानांचं पुस्तक त्यांनी सगळ्या कलाकारांचं नगरच्या प्रत्येक व्यक्तीचं चित्र म्हणजे आयुष्यातलं सगळं चित्र त्यामध्ये आहे इतकं मोठं पुस्तक तर ते पुस्तक जेव्हा इंडिव्हिज्युअली अवस्थेत होतं तर त्या अवस्थेत असताना मला पाहिलं की आता हे खूप छान पुस्तक आहे तर आश्चर्य वाटेल त्यावेळी त्यांनी पुस्तक प्रकाशित न होता त्यावेळी स्वतः होऊन त्या माणसाला 15,000 रुपये देणे म्हणून त्यांनी याच्या पुस्तकासाठी 15,000 रुपये दिले म्हणजे प्रकाशनापूर्वी ते लेखक जे होते ते माझे मित्र झाले त्यांनी सांगितलं म्हणजे तुमचा विश्वास आणि त्यांनी सांगितलं की हे पुस्तक प्रकाशित झाल्याशिवाय मी जाणार नाही आणि कसाही असतो ह्या कार्यक्रमाला मी आणि ते बरोबर शेवटी त्या कार्यक्रमाला आले आणि दुर्दैवाने ते अरुणाचल म्हणून ते आजारी पडले
आणि ते लेखक ते पुस्तक प्रकाशित केल्यावर वाचनात त्यांनी सांगितलं की आमचं आयुष्य आहे हे म्हणाचं बोनस आहे की जे काही दिवस चालले म्हणे केव्हा काय सांगता येईल म्हणून मी आम्हाला सांगितलं की तू पुस्तकाचं लवकर प्रकाशन कर काही खरं नाही म्हणून त्याने ते प्रकाशन लवकर ठेवलं आणि दुर्दैवाने त्यांचाही अंत झाला आणि त्या पुस्तकाचं मोठ्या प्रमाणावर प्रकाशन करायचं होतं ते राहून गेलं आणि आमचं म्हणून सांगायचं उद्देश आहे की एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये आपण बरोबर असताना हजारो प्रसंग आले असतील सुरुवातीपासून रायटर नोटवर आमची परिस्थिती काय होती सांगतो त्यावेळी मी नववीत होतो आणि नववीत असताना घरात पैशाची तर अडचण नसायची तरी त्याने सांगितलं की इकडे आपल्याला म्हणे अधिवेशनाला जायचं कुठलं ते म्हणे काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाला सगळं काँग्रेस पक्षाचे अधिवेशन कुठे तुम्ही जळगावात आहे डांगे साहेब येणार त्यांचं भाषण आहे अध्यक्ष म्हणून आणि आपल्याला जळगावला जायचं आमच्याकडे भाड्याचे पैसे नाही तर म्हणे काय करायचं होता तर त्यांनी कुठून तरी 5-7 रुपये जमा केले आणि माझा एक मित्र गंगापूरला आणि त्या गंगापूरला आपण एक मुक्काम करू आणि नंतर तिथून पुढे पैसे मिळाले तर पुढे जळगावला जाऊ असे आम्ही दोघांनी करतो मग त्या मित्राच्या घरी गंगापूरला गेलो त्या मित्राने नंतर सांगितलं तू पुढं कसं जाणार एक करा म्हणे भावाने माझं जादूचे प्रयोग तेव्हा म्हणे साखर कारखाना बघा डॉक्टर साखर कारखाना किंवा माझे जादूचे प्रयोग ठेवा तर ठीक आहे त्यांनी जादूचे प्रयोग ठेवले संध्याकाळी जादूचे प्रयोगाला असिस्टंट आणि तो आणि जादू बिदू दिली ती एक भयंकर जादू अशी होती की डोळ्याला मोठी बाजू आता डोळ्यावर काढायची ठेवून सूर्याने ती काढायची उचलायची आणि डोळे गच्च बांधले आता माझा आमचा पूर्ण विश्वास होता की काही चुकायचे नाही आणि तो त्याने इतक्या विलक्षण त्याने प्रयोग केला मी आता पडतो त्याने माझ्या डोळ्यावर काढायची त्यांनी डोळे बांधून चाकूने तो काळ्याची पेटी उचलली आणि लोक काळ्या चालला शिवाय हा सगळ्यात उत्कृष्ट जादूचा प्रयोग झाला प्रश्न पैशाचा आला म्हणून काय पण तिथे एक फॉरेनर त्या कारखान्यात त्यावेळी त्या फॉरेनरने 10 वर्ष पैसे बिशी काही जाहीर केले नव्हते काय पण असंच करायचं तर काय होतं पाहू पण त्यांनी जे 10 रुपये दिले ते 10 रुपये आम्हाला संपूर्ण कामाला पण तिथून आम्ही तिकीट काढलं कम्युनिस्ट पक्षाचं अधिवेशन तिथं आम्ही अटेंड केलं डांगे साहेबांचं भाषण मी असं आपण बसला तर तुमच्या रांगेत बसून ऐकलेलं आणि डांगे साहेब असे बोलत होते अर्धा तास बोलत होते ते काय बोलत ते आम्हाला काही समजलं नाही ती गोष्ट वेगळी पण कम्युनिस्ट पक्षाचा काहीतरी प्रोग्राम सांगत होते म्हणजे थोडक्यात म्हणजे इतकं ते त्यावेळी त्यांचं विलक्षण नव्हतं की नाही गांधी साहेबांचं भाषण आहे काय असं आणि मग आम्ही रात्रीच्या वेळी नंतर काय थिएटरमध्ये गेलो तिथं आम्हाला तिकीट मिळालं पण आम्हाला जागा नव्हती आम्ही मधल्या लॉबीमध्ये बसून पिक्चर पाहिला हा लहानपणाचा एक अशा आनंद अशा अनेक अर्धा आठवणी ते आम्ही सांगत बसत नाही एक महत्त्वाची आठवण म्हणजे मुंबईला असताना मी सुद्धा मुंबईला सर्विसला होतो तर मुंबईला असताना 8 डिसेंबरला आंबेडकरांचं ते हे होतं महापरिनिर्वाणाचे तिथं हे बघतायचं मोठा लोकांचा भारतात त्याचं शूटिंग करायचं काम त्याने घेतलं होतं त्या लोकांचे सगळ्यांचे इंटरव्ह्यू बाबासाहेबांसाठी भारतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात आणि त्या सगळ्यांचं शूटिंग घेतलं की त्यांना ते का
त्यावेळी मी असिस्टंट होतो आणि ते कॅमेरा घेऊन तिथं सगळे शूटिंग आणि एक कॅमेरामॅन होता आणि आम्ही दोघं मग अशी वेगवेगळ्या लोकांचं शूटिंग केलं की तुम्ही काय आले बा बाबासाहेबांच्या या इतक्या लांबून कशा आल्या कॅमेरामॅनला. तर प्रत्येकाचे आपले वेगवेगळे मत होते, पण माझ्या आयुष्यात कलाटणे देण्यासाठी एकच माणूस भेटला तिथे मी सुद्धा आणि एक अंध माणूस. त्या अंध माणसाला विचारलं की बाबा तू का आला, तू तर आंधळा आहे तेवढा जाऊन कसा आला. पण बाबासाहेब त्या माणसाला इतका बुद्धिवादी माणूस मी आज पाहिला, सामान्य माणूस, तो काही शिकलेला नव्हता. तो म्हणे मी आंधळा आहे त्या फार मोठी गोष्ट नाही, हा एक ॲक्सिडेंट आहे आणि मी फार आनंदाने हे आयुष्य जगतो आहे आणि हे बाबासाहेबांमुळे जगतो कारण त्यांनी मला विज्ञानाची साथ दिली आणि जे काही घडतो ते काही फार मोठं नाही आहे म्हणत, एक ॲक्सिडेंट आहे, बाकी सगळं आयुष्य माझं आहे म्हणून. इतका क्लिअर कट थिंकिंगचा सायंटिफिक विचार करणारा एक सामान्य माणूस मी प्रथम पाहिला. म्हटलं ह्याचा इंटरव्ह्यू म्हणजे केला नाही पाहिजे, ह्याचा इंटरव्ह्यू कट नाही झाला पाहिजे, हा सगळा दाखवला गेला की एक माणूस सामान्य किती कॉन्फिडंट असू शकतो. तर असं हे ज्यांना आंबेडकरी विचार डोक्यात पक्का बसला आहे त्यांचं जे थिंकिंग असतं ते किती परफेक्ट असतं आणि ते असल्या कुठल्याही नाही तर आमच्याकडे काय की एक हातपाय गोळा झालं की तो भीक मागायला निघाला काय नाही म्हणा मी अजून आलो. पण आमचं स्टीफन हॉकिन्स जेव्हा आपण विचार करतो की त्या माणसांना एकही अवयव काम करतो, तुम्ही नाव ऐकून हा मोठा शास्त्र तर त्या स्टीफन हॉकिन्सने त्या फक्त चेहऱ्याच्या वर डोकं शाबूत होतं, बाकी सगळं पॅरलाइज होतं. पण त्या माणसाने म्हणजे इतकं मोठं आईन्स्टाईनच्या नंतर मोठं काम केलं. तर ही त्याची शक्ती होती विचारायची. मी काय माझं डोकं शाबूत आहे, बाकी काही नसतं. त्यामुळे असे आम्हाला त्या ठिकाणी प्रसंग मिळाले, असे अनेक प्रसंग पुढे आलेले. भावाबरोबर खूप ठिकाणी भाषणांनी केलेली आहे. भावाने मला भाषण करायला बऱ्याच वेळा मुख्यमंत्री केलेलं आहे. माझी तशी इच्छा नसते कारण माझं काही ते अंग नाही, पण तरी सुद्धा तो म्हणतो म्हणजे बोल कुठेही अंग की ते मला म्हणायला तू बोल. तर इतकं ते मला फार प्रोत्साहन द्यायचे आणि प्रत्येक गोष्टी मला पुढे करायचं. त्यामुळे आज मला असं वाटतं की त्यांना काय शिकलं ते सांगून काय केलं, तर त्यांनी इतकं मोठं आयुष्यात काम केलेलं आहे आणि आम्हाला चांगली दृष्टी दिलेली आहे. यापेक्षा महामानवांना करून एक आगळ्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित आहोत. आम्ही चळवळीची कार्य झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या संघटनेचा मोर्चा आणि आंदोलनात केलं की आम्ही आक्रमक असायचो आणि त्या आक्रमकतेच्या ह्याच्यामध्ये पुण्याच्या कलेक्टर कचेरीच्या तिथे आमचा फार मोठा आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाच्या वेळेला सरांची आणि माझी भेट झाली. जेव्हापासून सर आम्हाला भेटले तेव्हापासून त्या झोपडपट्टीच्या कामगारांच्या प्रश्नासाठी एक वेगळी दिशा मिळाली. ते सातत्याने आमच्या चळवळीत वेळ द्यायची. राष्ट्रीय महापुरुषांच्या हा चर्चा घडवून आणण्याचा फायदा आम्हाला झोपडपट्टी सुरक्षा दलाला लावणारा पूर्वीय नंददास सोडाग्रा
त्यांच्या खूप अडचणी आमच्या खूप अडचणींना ते सामोरे यायचे. झोपडपट्टी म्हटल्यानंतर आमच्याकडे कोणी कार्यक्रमाला मोठा माणूस येत नव्हता. काय झोपडपट्टीवाल्यांसाठी काय झोपडपट्टीच्या परिवर्तनाची जवळ खऱ्या अर्थाने जर शहाणी केली असेल तर सरांनी आणि त्या सरांच्यामुळे झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या महाचर्चा तब्बल 30 वर्ष झालं आणि 30 वर्षांमध्ये सरांनी सर्व जेवढे विचारवंत असतील त्याच्यातले प्रामुख्याने तो विचारवंत आपले सबनीसर अरुण खोरे साहेब असतील, आपल्या विश्वशांतीचे नायक आदरणीय कराड सर असतील, अशा सगळ्या मोठ्या माणसांना आमच्या झोपडपट्टीवाल्यांकडे महाचर्चेत आलं. मग ती अण्णाभाऊंची चर्चा असो, ती बाबासाहेबांची असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची असो, या सगळ्यांमध्ये सर आमच्याबरोबर आता झोपडपट्टीतली माणसं आगळी वेगळी आणि आमच्यात देखणा माणूस म्हणजे सोनागर सर असते की शिष्टमंडळात माणसं आम्हाला आदराने बोलतात आणि जर गोंधळ झाला तर सर त्या ठिकाणी एक समन्वय साधून आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी शाही करण्याची सरांनी सोनागरात सरांच्या जाण्याने महाराष्ट्रातल्या आमच्या विविध ज्या राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंत्या करण्यासाठी सरांना आम्ही घेऊन लागतो. एस टी असो किंवा रिक्षा असो किंवा नसेल तसं आम्ही जायचो, पण त्यांच्या पुस्तकात माझा पुरोगामी विचार हा फार आणि तो चळवळीचा एक आदर्श म्हणून आम्हा सर्वांना आम्हाला प्रोत्साहन देणारा प्रोत्साहन देऊन आमचं शहाणपण आणणारा खरा विचार पण दाखवला. सरांनी 2 संस्थेत सातत्याने पाठपुरावा केला. एक झोपडपट्टी सुरक्षा दल आणि MITचे आदरणीय कराड. आमचा कार्यक्रम कोणत्या आंदोलन असेल तर भगवान लवकर उरक मला कराड सरांकडे आणि कराड सरांच्या त्यांच्याबद्दल इतका लोभ असायचा की रोज माझ्याकडे जेव्हा कराड सर तुमची फार आणि तुमच्या संस्थेवर जेवढं प्रेम केलं तेवढं मला वाटतं माझ्या संस्थेवर झोपडपट्टीवर म्हणजे एका शिक्षण संस्थेत आणि एका झोपडपट्टीच्या चळवळीमधून त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला झाला. मी विनंती करेन कराड सरांना की या आवारात त्यांचा वावर झालेला तर कुठल्या एखाद्या सभागृहाला तर त्यांना सोनागरांचं नावावं एवढं या ठिकाणी करतो आणि त्याचा भाव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानवांनी महामातांनी आम्हाला सामाजिक न्यायाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं आणि माणूस म्हणून जगामध्ये आमची ओळख निर्माण करून त्या सर्वच थोर राष्ट्रपुरुषांच्या महापुरुषांच्या राष्ट्रसंतांच्या विचारांना अभिवादन करतो. आजच्या या श्रद्धांजली सभेकरता ज्यांनी मुख्य पुढाकार घेतला, त्यांनी श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं ते MITचे कुलपती, संपूर्ण भारताला स्वतःच्या प्रबुद्ध वाणीने परिचित असणारे विश्वनाथ कराड सर, ज्यांना आदरांजली अर्पण करण्याकरता आपण सगळे या ठिकाणी आहोत, ते आचार्य रतनलाल सोनग्रा सर गेल्यानंतर काय झालं तर पहिल्यांदा मी वडिलांच्या प्रेमाला भूमिका सांगतो अशा भावना माझ्या मनामध्ये लक्षणीय आहे. कारण सामाजिक चळवळीमध्ये कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक चळवळीमध्ये
सणांचा आढावा आणि त्या सामान्य कलाकारांना मोठं करण्याकरता त्यांच्या सातत्यानं कृष्णाविधान पडतं. त्या सगळ्यातनं सणांची माझी 35 वर्षापूर्वी देवरोळच्या गुरुच्या कार्याच्या निमित्ताने ओळख झाली आणि तिथपासून त्याचं जे प्रेम लाभलं ते कुटुंबातील एक सदस्य. मग आम्ही भावंड आरती असेल आणि कुटुंबातील सगळेच असते. आरतीनं सरांसाठी भरपूर केलं, नित्य आरती केलं, बालचंद्रने केलं शेवटच्या काळामध्ये सर. परंतु सरांचा जो मुख्य ध्यास होता तो कबीरांचा विचार समाजमानापर्यंत रुजला जावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समाजमानापर्यंत रुजला जावा आणि या विश्वाचा त्यांनी खऱ्या अर्थानं उद्धार केला आणि माणसाला माणसासारखं वागा आणि अंतर्दीप संबंध दिला. ते तथागत भगवान गौतम बुद्धांचा मैत्रीय पुत्र समाजापर्यंत यावं हे सातत्यानं सरांची तळमळ होती. मागच्या 8-15 दिवसांपूर्वी मी सरांच्या घरी गेलो तेव्हा सर म्हणाले, दीपक अरे कबीर समाजापर्यंत गेला पाहिजे. दीपक अरे आपला मैत्रीय पुत्र समाजापर्यंत गेला पाहिजे. आणि जेव्हा सर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतोय असं एकत्रित करायचे आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल, तेव्हा ते पूर्ण भारावून जायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या रोमात भिडलेला असायचे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रबुद्ध होत असताना इतक्या सामान्य माणसानं प्रबुद्ध व्हावं अशी सरांची धारणा होती आणि त्या धारणेसारखा आयुष्यभर आयुष्याच्या अंतापर्यंत प्रवास केला. माणूस जन्माला येतो कबीर असं म्हणतात कि कभी ना जब हम पैदा हुए, कभी ना जब हम पैदा हुए हम रोए जग से ऐसी करनी कर चलो हम रोए ऐसी करनी कर चलो हम असे जग रोए. हसत आणि आमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात आमच्या त्यांचा पाप केला, आमचं व्यक्तित्व केलं. या भावना आहे. मला असं वाटतं सरांनी जो परिवर्तनाचा काळा आमच्यापर्यंत टाकून ठेवला का भावना तो पुढे नेण्याचं काम आपण सातत्यानं केलं पाहिजे. कारण सरांची एक इच्छा होती की सरांनी माझ्याकडे बोलून दाखवलेली अगदी 1 मिनिटात संपवतो. कोरेगाव होमा या ठिकाणी सर आपण एक विश्वशांती केंद्रासारखं सगळ्यांनी एकत्र यावं आणि सर्व समाज बांधवांनी पुन्हा गोविंदानं तिथे अभिवादन करून पुढे भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाला अभिवादन करावं. त्या करता म्हणून आपण सांगितल्याप्रमाणे आदरणीय प्रकाश आंबेडकरांची मी आणि सरांनी भेट घेतली होती. सरांवरती अत्यंत प्रेम असताना सरांमध्ये त्यांना विवेकानंद दिसायचे, सरांमध्ये आणि त्यांना बुद्ध दिसायचे. माणसात बुद्ध पाहणारा, माणसात विवेकानंद पाहणारा आणि मानवतेचे गीत मानवतेच्या उद्धार करताना शेवटचे श्वास घेणारे आदरणीय सोनाद्रे सर त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी अभिवादन करतो. महाराष्ट्र राज्याच्या कला साहित्य सांस्कृतिक जगताच्या वतीनं आणि संपूर्ण परिवर्तनवादी चळवळीच्या वतीनं मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांचा वैचारिक वारसाच आपण पुढे चालवतो ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. ते वाहत असताना डोळ्यात असं येत होतं की बाबा इथे नाही आपल्यामध्ये. सगळे आत्मदेवी वाहत होते. शेवटचे शब्द फक्त वापरत होते की ते आपल्यात नाही. पण मला सारखं असं कारण की ह्या हॉलमध्ये मी बऱ्याच कार्यक्रमाला उपस्थित केले, पण मला असं थोडं वेळ वाटत होतं की त्याचं पुस्तकाचं प्रकाशन चाललं आणि आत्ता थोड्या वेळात बाबा होते आणि तेही बोलते. पण सगळे त्यांची स्तुती करतात आणि पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस पण हे ठेवायचं की सगळेजण त्यांचं भरभरून कौतुक करत होते. तर हा फरकच लक्षात येत होता की आपल्यामध्ये बाबा नाही. आपण म्हणतो ते विचाराने आपल्या ते आमच्या मनामध्ये आहे, पण कुठेतरी फोटो बघितला आणि त्याला हार घातलेला बघितल्यानंतर मनाला सुचले. पण काय करणार, निसर्ग पुढे आपलं काही सांगत नाही. पण बाबांचं जे काही होतं एक कौटुंबिक आणि आम्ही मुलं म्हणून जे काही आहे ते सांगायचं होतं की बाबांचं पास होतं तर त्यांनी कधीही आम्हाला तो पॅकेट ठेवला नाही की तुम्ही ह्या समाजात लग्न करा किंवा आपल्याच समाजात करा. आणि आज आमचे सगळे भावंड बहिणी जर तुम्ही बघितलं
म्हणजे आम्ही 7 जण आहोत, म्हणजे 7च जण त्यांची मुलं आहेत, पण सगळ्या वेगवेगळ्या प्रांतातून जावई वेगळ्या प्रांतातल्या आहेत आणि सुना वेगळ्या प्रांतातल्या. आम्ही ते जगतोय, आम्ही ते सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्याप्रमाणे जगतोय, म्हणून आज आम्ही खूप आनंदी आहोत. सगळे वेल एज्युकेटेड, पण कोणाचे निंदे नाही, सगळ्यांच्या मध्ये जाणारे. आणि बाबांनी आम्हाला एक सांगितलं, कधी मनामध्ये नेगेटिव्हिटी येऊ देऊ नका. कितीही आपण मागे पडलो, कितीही त्रास झाला, अगदी डोंगर गोष्ट देतो मी तुमच्या अंगावर, पण हे वाईट झालं, छे आपण मरून गेलं पाहिजे होतं, असं कधी बोलू नका. मी इथे बसलोय, तुमच्याकडनं काही चुकी झाली असेल या माझ्याकडे बोला. आणि त्याच्यामुळेच आज आम्ही एवढे कणखर झालोय की आम्हाला हे फक्त आमचे बाबा म्हणून नको, आमचा मित्र होता. ही खूप मोठी गोष्ट आहे. बाबांबद्दल मित्र बोलण्याचा हा शब्द वापरणे खूप मोठी गोष्ट आहे. खरंच रतनलाल सुधाकर आमच्या मित्रासारखा होता. आम्हाला कुठलीही काळजी असेल, आम्हाला कुठलाही त्रास असेल, आम्ही त्यांच्याकडनं मागणी कधी नाही केली की आम्हाला हे हवं. फक्त आम्ही आमचा विचार जाऊन मांडला त्यांच्याकडे की असं असं काय प्रॉब्लेम आहे. ते नेहमी बोलायचे, शांत करा, वेळ चांगली, शांत करा. आणि खरंच प्रत्येक वेळेस आम्ही मग डोक्यामध्ये यायचं की होईल, पण खरंच चांगलं झालं, खूप चांगलं होतं. आज बाबा गेले हे मनाला दुःख आहे, पण आज तुमच्यासारखे एवढे त्यांचे मित्र, एवढे त्यांना मानणारे लोक आहेत, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. आणि तेच मन घेऊन आम्ही सगळे भावंड, आम्ही बहिणी तुम्हाला धन्यवाद. शेवटची नवबंधन बुद्ध शिवबाबूने आंबेडकर शाहू आणि लोकशाहीला भाऊ यांच्या प्रबोधनाच्या सगळी स्वागत करतात. आज आपण आपल्या लाडक्या व्यक्तित्वाला मार्गदर्शनाला अभिवादन करायला जमलेलो आहोत. प्रथम मी MITचे संस्थापक कुलपती डॉक्टर विश्वनाथ कराड हे आमच्या भावाला मी अभिवादन करतो. कारण की मैत्रीला जपून त्यांनी हा कार्यक्रम ठेवला. सोनावरा सर प्रथम कम्युनिस्ट, नंतर काँग्रेस, नंतर पूर्ण आंबेडकरवादी झाले. त्यांनी संपूर्ण आयुष्यात पूर्वत्वाच्या उत्कर्षासाठी घडवलं. जेव्हा त्यांना निरोप द्यायचो मी सगळं सोडून, लहान मुलं घरदार सोडून, नोकरी सोडून ते यायचे आणि मला त्यावेळी म्हणायचं तिची थोरली मुलगी आहे, थोरली मुलगी पूर्णपणे संसार सांभाळायची. सोनोग्रा म्हणायचे की या मुलांची सुद्धा आई आहे आणि माझी सुद्धा आई आहे, असं काम. आणि आता आरतीचं खास कौतुक करावं लागतं. कारण की आपल्या वडिलांना जे काही मिळालं ते दिलं गेलं पाहिजे, त्यांना जे जे हवं ते मिळालं पाहिजे, त्यांचं साहित्य प्रकाशित झालं पाहिजे. यासाठी त्यांनी जे काही केले ना, खरोबर सुद्धा या प्रसंगी कौतुक करावंसं वाटतं. त्यांची पहिली भेट दादासाहेब त्यांच्या मार्फत झाली आणि पहिल्या भेटीतच सोनोग्रा म्हणाले की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर हिंदी चित्रपट करायचं. त्याच वेळेस त्यांनी माझ्या विकासात घेतलं की मारवाडी माणूस म्हटलं की बाबासाहेब सिनेमा करतात, आमचे बंधुभावाचे संबंध जुळले. त्यानंतर त्यांनी दलित मुलांच्यासाठी भरपूर योगदान दिलं. त्यांचं नाटक जन्मशेष एक माझी विधवा हे भयंकर लोकप्रिय झालं आणि दलितांच्या वतीने सादर केले. सोनोग्रा सर ऐतिहासिक नभूमीच्या संघर्षामध्ये सोबत होते. दर 25 डिसेंबरला तिथं त्यांचं भाषण ऐकण्यासाठी कवी भाषण सहितांचं हिरापत्र भाषण ऐकायला गर्दी करायची आणि म्हणून आता नभूमी तिथं उभी राहिली. मला या प्रसंगी एवढंच सांगायचं की सोनोग्रा सर त्यांनी जे काही लिहिलं
त्यांची अशी इच्छा होती की कबीर युनिव्हर्सिटी तयार झाली. आता सर्व शक्तिमान म्हणजे भाऊ डॉक्टर विश्वनाथ कराड आहेतच, पण मी आर्थिक सांगितलं की त्यांची ही जी इच्छा होती की कबीर युनिव्हर्सिटी व्हावी, तर त्यासाठी ते गेलं. तू जर का पुढे झाली तर विश्वनाथ जे आहे आम्ही सगळे त्याला आकार येऊ शकतो असं मला वाटतं. बघा, जे साहित्यिक गोरगरिबाचे प्रश्न मांडतात, ज्यांच्याकडे जात नसते, ज्यांच्याकडे पैसा नसतो, त्यांची फार वाहवा होतो. जसं अण्णाभाऊंचं झालं. अण्णाभाऊंचं त्यावेळेस ते दुर्लक्षित केले. युगकवी वामनदादा दुर्लक्षित केले. तसेच सोनगरा देखील दुर्लक्षित केले. त्यांच्याकडे एवढी मोठी कॅपॅसिटी होती, पण ते मागे राहिले. पण एवढं मला सांगायचं आहे की जसं आज लोकशाही अनुभव साठ्यांचा गजर होतो, गवगाव होतोय, युगकवी वामनदादा कर्नाटकच्या साहित्याचा गौरव होतो, तसाच गौरव सोनगराचा साहित्याचा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपण जरूर एवढं कॅपॅसिटी बोलतो. जय शिवराय, जय ज्योती, जय. कोणत्याही विषयावर तू बोलू शकते, पण आज पप्पांबद्दल बोलायचं आहे का? शब्द मी कोणीतरी काल म्हणलं की प्राध्यापक सोनगरा आपल्यामध्ये देहाने जरी नसतील तर ते विचाराने आपल्यासोबत आहे. नाही, प्राध्यापक सोनगरा देहाने पण आपल्यासोबत आहे. त्यांनी जाताना आपले मित्रदान केलेलं आहे आणि कोणत्या तरी कोणाच्या तरी मार्फत ते डोळे आपल्याला वरती बघणार आहे. म्हणून मला त्याचंही दुःख नाही. त्यांनी नेत्रदान केलेलं आहे. खरं तर देहदानाचंच होतं, पण काही कारणामुळे देहदान पूर्ण नाही होऊ शकलं. नेत्रदान केलेलं आहे. एक कविता माझ्या मित्राने पोस्ट केली 1975 सालाची. खूप काही बोलायला 2 मिनिटात सांगते. 1975 सालची कविता आज माझ्या अंगावर काटा करून गेली. नव्हती वाचली की मस्जिदीमध्ये मासाचा तुकडा आढळला. सगळे ओरडले, सुवर का गोष्टी तलवारी घेऊन निघाले. मंदिरामध्ये मासाचा तुकडा आढळला. गाईचा मांस घेऊन हिंदू निघाले तलवार घेऊन. दोघं एकत्र आले. कोणीतरी समजवलं, अरे बाबा गप्प बसा, हे गाईचं मांस नाही आहे, हे सुवर का गोष्ट नाही आहे, हे इंसान आहे. तेव्हा दोघं धर्माचे अनुभव म्हटले, अच्छा तो फिर ठीक है, सुवर का नहीं है, इंसान नहीं है ना, ठीक है. हिंदू म्हणाले ठीक आहे, गाईचं नाही आहे ना, माणसाची किंमत नाही. त्यावेळेस 1975 सालची छोटीशी कविता नाही बोलता, पण त्याचा अर्थ मी सांगितला. बाबांनी सांगितलेलं आहे की 7 भावंडांमध्ये फरक केला नाही. मिलिंद, अरुणा, भारती, आरती, ललित, विदुला, विस्मिता. काटकसर झाली, पैशांची चणचण आयुष्यभर होती. आरतीने अतिशय मदत केलेली आहे. जेव्हा विस्मिता गेली त्यावेळेस मला एक कार मिळाली आणि ती प्रत्येक वेळेस बोलायची की आता मी सुखाने प्रवास करतोय. बसनी करत होते शेवटपर्यंत, पण त्यानंतर मी सुखाने प्रवास केला. आणि त्यानंतर आरतीची जितकी काही करू शकत होते आरतीने केले, भावंडांनी सगळ्यांनी. तसं त्या टेक्सास सर म्हणाले की अरुणा तेवढं त्यांची पण आई होती, आमची तर होती, तिने पूर्ण आम्हाला सांभाळलं 5 भावांना. आरतीला उजळ बागेत घातलं, ललितला इंजिनियर बनवलं, मला शिक्षिका बनवलं. आम्ही आज जे काही आहोत. मग मी
आमच्या बाबांमुळे आहोत, प्रखर आहोत. जात धर्म आमच्यामध्ये नाही. पारसी आहे आमच्याकडे पंजाबी आहे, आमच्याकडे ब्राह्मण आहेत. प्रत्येक प्रांताचे धर्माचे सोना आहे. ते सर्व धर्म समभाव फक्त बोलण्यापुरतं नाही, पण जो पगडा होता तो होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. प्राध्यापक कराड अंकल, कुठे चालले पप्पा? MIT ला चालले. कुठे चालले पप्पा? आज MIT मध्ये असेल. फक्त कराड अंकल म्हणजे आज पुण्यामध्ये येण्याचं काय होतं? फक्त कराड अंकल. कराड अंकलमुळे पैकी पुण्यात आले. MIT आणि प्राध्यापक सोनलराव हे एक समीकरण झालेलं आहे. मला वाटतं, मला माहिती आहे कराड अंकलला आपण निज युक्तीची पूर्ण हक्कांबद्दल जे लिहिलेलं आहे ना, ते माझ्या घरामध्ये मी आणि बाबांनी बसून लिहिलेलं आहे. दोघांनी एकत्र लिहिलेलं आहे ते ज्योतिषी हक्कांबद्दल. ते माझ्याकडे व्हिडिओ पण आहे पूर्ण. जेव्हा पप्पा बोलायचे ते पूर्णपणे संग्रहित करून माझ्या घरी 4 मजले चढून दररोज यायचे आणि दोघं जण बसायचे आणि हक्कांबद्दल लिहिलेलं आहे. ते मी देईल कराड अंकलला पूर्ण व्हिडिओ. जास्त नाही बोलता येते, बाबाच आहे. तुम्ही सगळे बोललेले आहेत, त्याच्याला माहिती आहे. शेवटचं एकच बोलते, माझ्याबरोबर बोला, जय भीम. आचार्य यांचा माझा परिचय जवळजवळ 50 वर्षापासून. मुंबईला मी जेव्हा टिळक भवनमध्ये मुक्कामाला होतो प्रदेश काँग्रेसचे, तेव्हा त्या कार्यालयामध्ये जी माणसे यायची त्यावेळी दादासाहेब मुख्यमंत्री, प्रभात कोटे, तुषार पवार, शरद पवार आणि एक वैचारिक अशी मेजवानी असते. आणि त्या सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसचा अध्यक्ष असताना प्राध्यापक रतनदास सुंदर यांची माझी ओळख झाली आणि एक झपाटलेलं व्यक्तिमत्व, बहुआयामी व्यक्तिमत्व, बहुभाषी व्यक्तिमत्व, बहुज्ञानी व्यक्तिमत्व मला भेटलं. जरा मला मनस्वी आनंद झाला. मी काल परवा घरी आलो अंत्यदर्शन सोनलरावचं घेण्याकरता आणि सर्व झाल्यानंतर जेव्हा त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली तेव्हा एका पाठोपाठ जय भीम, लाल सलाम आणि राम राम सत्य असा अंत्ययात्रा केला. मी विचार करत होतो की यांची व्यापकता, माननीय सोनलराव सरांची वैचारिक ही जी अफाट अशी, त्याचं काही वर्णनच करता येत नाही, त्याचं काही विशालता त्यांनी सांगता येत. म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत असं बहुआयामी समन्वय असतं. ते नेहमी कुठल्या तरी अशा एकांगी वातावरणात ते समन्वय करण्यासाठी आणि तो अत्यंत मनस्वी मनापासून केला. पूर्वी स्वतःची सांगितलं आहे, कबीरापासून बुद्धापर्यंत, त्यापासून कबीरापर्यंत, ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदारापासून कुवनच्या वैष्णव मानवतेपासून त्या अलीकडचे गाडगेबाबा. आणि आता मी पाहिलं, मला त्यांचे बंधू आपण बोलत होता कॉम्रेड डांगेचं भाषण आपण ऐकलं. म्हणजे राजस्थान ते नगर ते मुंबई ते पुणे असा तो त्यांचा भौगोलिक प्रवास आणि वैचारिक त्या प्रवासाचा मला आजच्या काळामध्ये ज्याची मनस्वी गरज आहे, अत्यंत गरज आहे, असं वैचारिक व्यक्तिमत्व हे रतनदास सुंदरांचं. काव्य, गीत, हिंदी, मराठी, पाली, अर्धवारती, संस्कृत, इंग्रजी आणि या सर्वांचा अत्यंत धीर गंभीर अभ्यास. कबीराच्या बद्दल आता एक प्रकार आहे की कबीराच्या बद्दल म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदुस्थानीच पाठवले, पण कबीरांचा मागण्याचं देखील त्या चिठ्ठीचं कार्य असतं. आणि आमच्या हल्लीच्या काळात मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी त्यांचं जे पुस्तक प्रसिद्ध झालं
जगण्यात असणारे खंत काही मंडळी करायचं कधी कधी ज्याची दखल घ्यायला पाहिजे त्याची दखल घेतली जात आणि आजचा काळ इतका उथळ आहे की स्वयंभू विचार होतो स्वयंभू इतिहास होतो स्वयंभू ज्ञानी यांची गर्दी आपल्याला दूरदर्शनच्या पडद्यापासून रस्त्यावर पाहायला मिळते तेव्हा खरा जो ज्ञानी असतो तो जरा असा आनंद असतो आणि त्याचं मुख्यमंत नाव म्हणजे आचार्य विलास शुक्ल आज त्याच्या मुलींचा बरोबर आणि तुमच्या भावना ऐकत होतो मला खरं सांगतो की काय संस्कार आणि जीवन कसं असतं आपल्या कुटुंबापासूनच सुरुवात करायची फार सोपं असतं पण सर्व धर्म सर्व भाव खरंच आहे धर्म जात पंथ भाषा तिथे जाऊन खरी जी व्यापकता होते ती विचारात नाही आचरणात विचारात होती पण आचरणात आणि म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व मला आठवलं ज्या शिदोरी त्या प्रदेश काँग्रेसच्या मुखपत्राचा मी आता संवाद केला त्याचा काही अत्यंत अवघड काळामध्ये शिदोरीचं संपादन करतो हे प्राध्यापक रतनदास सोनारदार यांनी घोषवले विलासराव सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते आणि त्याला साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष करायचं होता आघाडीच्या सरकारमुळं ते वाट्याला गेलं त्याला विलासरावांनी काय केलं की त्यांच्यासाठी उपाध्यक्षपदाची कायदा करून मोठून काढला आणि त्याला साहित्य संस्कृती मंडळाचा उपाध्यक्ष महाराष्ट्रात आणि नंतर काही काळ त्याने अध्यक्ष म्हणून काम केलं त्यांच्या कारकिर्दीमध्ये 145 पुस्तकं त्याचं प्रकाशन प्रबोधन करण्याच्या समाजाला ती प्रामुख्यानं कराडसाहेबांना आपल्या सोडत असतात निवडणुकीचा काळ जेव्हा असा होता की 1985 साधारणपणे ते 95-2000 महाराष्ट्रातल्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मुलुक मैदान दूर ज्याला म्हणता येईल असा कुठला जिल्हा नाही महाराष्ट्रातला त्याच्यात रतनदास सोनारदार आणि भल्या साहित्यिकांशी वैचारिक संघर्ष करण्याची ताकद त्यांना ती फार जवळून पाहिजे त्यांचा चिठ्ठीचं कागदाच करून त्यांच्याबद्दल आदराची भावना केलीच ती व्यक्तच केली पण एखाद्या वैचारिक मुद्दा जर मांडायची वेळ आली तर ती अत्यंत चिखलपणे पण आक्रस्ताळेपणे न करता ती कशी मांडावी असं बुद्धिमत्व उदाहरण तुम्ही सोनलदास सरांच्या सानिध्यामध्ये अनुभव पाहिजे मला कराड सरांना खरं मनापासून मला धन्यवाद देतो की शेलार मामांच्यापासून बाळासाहेब खांद्यांच्यापासून किंवा अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वांना आणि अलीकडच्या काळामध्ये जर खरोखर सांगितल्याप्रमाणे एमआयटी आणि सोनलला असं एक समीकरण त्या ठिकाणी मनस्वी आहे त्या आपल्या संस्थेबद्दल यांच्या आणि म्हणून आता हक्कांचा उल्लेख केला मला खरोखर हे एक कौटुंबिक वातावरणामध्ये माणूस कसा वाढावा आणि कशा प्रकारे आपलं जीवन कारण सध्या विचार सांगणाऱ्यांची आणि बोलणाऱ्यांची गरज खूप आहे आचरण करण्याची अत्यंत नगरची आणि आचरण करणं हे खूप अवघड असतं त्याला देहदान करायचं सांगितलं पण निदान त्यांनी आपले डोळे घातले आणि ते डोळे कुठेतरी आज जगाला मला पाहत असताना आपल्याला भेटले सांगते आणि कदाचित त्या डोळ्यातून तुम्हाला मला दिसेल सोलनाचा विचार आणि तो विचार जिवंत ठेवतो मला आज आधी मी लहानपणीचं महत्व ऐलाश्रमाच्या बरोबर शिकले आज ऐलाश्रम मी खरं सांगतो की त्या ऐतिहासिक भूमी आहे ती महत्त्वपूर्ण आहे ते पुण्यातल्या बऱ्याच अलीकडच्या लोकांना कळणार सुद्धा नाही फार अवघड असतं बरोबर डिटेक्स असतं आणि परवा 1915 जेव्हा महर्षी वृक्षांत शिंदेने DC मिशन या ठिकाणी स्थापन केलं त्याला 110 वर्ष पूर्ण भेटली तेव्हा त्यांनी त्या ठिकाणच्या संस्थेमध्ये सगळ्या सर्व मिटिंग होऊन त्या 110 वर्षाची आठवण म्हणून तिथे एक फलक लावला आणि त्या कार्यक्रमासाठी त्यांनी मला बोलवलं आणि दोघंही शेवाळ्याचे चिरंजीव आणि पदाधिकारी कार्यक्रमामध्ये हजर होते पण आज कित्येक लोकांना माहिती आहे 1915 साली महर्षी वृक्षांत शिंदेनी संस्था त्या ठिकाणी काढली आणि त्यावेळी सरांचा मला
1915 साली त्यावेळी पेट्रोलने शिंदेना 16,000 रुपये दिले. त्यातली त्यांनी ती 15,000 रुपये 10 एकर जागा घेतली आणि त्या ठिकाणी पहिलं हॉस्टेल दिले पुण्याच्या करता म्हणून इसलिए आपण सोनाला सांगितली ती बदल केली म्हणून मला असं वाटतं की आज एकांगीपण विचारांचं आणि त्याचा तणाव, त्यातून होणारा संघर्ष, त्यातून होणारा रक्तपात, त्यातून होणारा द्वेष आणि सुराची भावना, त्यातून समन्वयाचा मार्ग काढणारी माणसं फार कमी आहेत. त्या कमी माणसांच्या मध्ये सोलारांचं स्थान खूप मोठं आहे. मी या ठिकाणी एक अध्यात्म असतं आणि म्हणून बुद्ध महावीर या अवैदिक परंपरेचे एक अध्यात्म आचार्य सोलारांनी बसवलेलं मला दिसतं. ज्ञानेश्वरापासून ते बुद्धापर्यंतचा आस्तिक आणि नास्तिक अशा प्रकारची जाणीव आणि अभ्यास ज्या माणसाला आयुष्यभर वेगला पचवला आणि प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी पेरला ते आचार्य सोलार. विद्वान हे कुटुंबाला वाड्यावर सोडून समाजाचं भलं करण्याचा प्रयत्न करत असतात, पण ही कुटुंबाची सर्वसमावेशकता, कुटुंबाची सुरक्षितता, विकास यासह समाजाची परिपक्वता आणि समाजाचं शुद्धीकरण, राजकारणाचं, विचाराचं शुद्धीकरण आचार्य रतनलाल सोलागर यांनी आपल्या आयुष्याचं ध्येय मानलं आणि म्हणूनच आपल्या मुलामुलीला विवाहाचं पूर्ण स्वातंत्र्य, जाती धर्माच्या बंधनामधल्या व्यवस्थेमध्ये आंतरजाती विवाह करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य रतनलाल सोलागरांनी दिल्यामुळे हे कुटुंब सर्वार्थानं आंतर भारतीयला सुसंगत आणि भारतीय संविधानाला सुसंगत अशा प्रकारचं राहिलेलं आहे. कौटुंबिक सुबत्ता झाल्यानंतर समाजाची सुबत्ता आणि समाजाचा आज्ञा दूर करावं यासाठी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, महात्मा फुले, बुद्ध आणि महावीराच्या अशा सर्व धर्माच्या मानदंडाला एकत्रित करून एका धाग्यामध्ये गुंफणारं त्यांचं मानवतावादी सूत्र मला वंदनीय आहे. एक महापुरुष, एक चळवळ, एक संत, एक सांस्कृतिक प्रवाह अशामध्ये भारतीय मानसिकता आणि जगाची मानसिकता गुंतलेली असताना या सर्वांच्या पलीकडे जाऊन सर्व महापुरुषांचं सामर्थ्य, सर्व संतांचं सामर्थ्य एकत्रित करणारा हा प्रगल्भ अशा प्रकारचा बहुआयामी, बहुसंस्कृतिक अशा प्रकारचा विद्वान होता. आणि विद्वानांची तीच खरी कसोटी आहे. एका चळवळीला आत्मसात करणारा, एका चळवळीचं भाष्य करणारा असा विद्वान मला अपूर्ण वाटतो आणि संविधान सुसंगत मला वाटत नाही. रतनलाल सोलागरांची संबंध जर विद्वत्ता पाहिली तर बाबासाहेब आंबेडकरांपासून, बुद्धापासून, महात्मा फुल्यापर्यंत आणि अण्णाभाऊ साठेपर्यंतची ती विद्वत्ता जाऊन पोहोचतो. कबीर, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर सुद्धा अभिजन आणि बहुजन अशा प्रकारचा फरक न करता त्यांनी संबंध संतांचं संतत्व पेरलं, पचवलं. अभिजन महापुरुषाने बहुजन महापुरुषाचा विचार न करता, असा भेद न करता, महापुरुषांना आणि संतांना जात धर्म नसतो, ते देशाचेही नसतात, ते संबंध मानवी विश्वाच्या कल्याणाचे असतात. हा भाव आणि हे संबंध अर्थ लक्षात घेऊन त्यांनी सर्वार्थाची महापुरुषांच्या आणि संतांचं संतत्व एकत्र करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या संबंध भूमिकेतला विश्वनाथ कराडांच्या विश्वशांतीचा आणि विश्वकल्याणाचा विचार हा अत्यंत मला महत्वाचा वाटतो. विश्वशांतीचा परिवार सोलागरांच्या योगदानाशिवाय अपूर्ण आहे आणि सोलागरांचं आयुष्य विश्वशांतीच्या संदर्भाशिवाय अपूर्ण आहे. ही सर्वार्थाची पूर्णता, संवादी अशा प्रकारचं सामर्थ्य MITच्या विश्वशांतीच्या ध्येयवादामध्ये आहे आणि कराडांच्या आपल्या विश्वनाथ कराडांसह सोलागरांच्या ध्येयवादी बहुआयामी अशा प्रकारच्या सांस्कृतिक संचितामध्ये आहे. संस्कृत संचित जे संबंध पेरण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये पुस्तकामध्ये आहे, त्यांच्या संबंध परंपरेमध्ये आहे. बहुसांस्कृतिक एकतेचा विचार करणारा हा माणूस संबंध देशाचा आणि संबंध महाराष्ट्राच्या भूगोलाला एकात्म करतो. त्यांचा श्रीमंत प्रवास संबंध भारतवर झालेला आहे. शरद पवार, प्रतिभाताई पाटील ते विश्वनाथ कराड, विठ्ठल गायकवाड आणि आमचे बळवंतराव वायकर
झोपडपट्टीत जेवढा हा माणूस रमतो तेवढाच हरिणीमध्ये आणि त्यांच्या श्रीमंत लोकांच्या सहवासात सुद्धा तो रमतो, बुद्धिवादामध्ये रमतो. सामान्य कार्यकर्ता ते असामान्य नेतृत्व असतं, सामान्य बुद्धिवादी अशा प्रकारच्या सर्व धर्मी मानदंडाला पचवण्याची क्षमता आपल्या सोनाग्रामध्ये त्याच्या विद्वत्तेमध्ये आहे. आणि हीच विद्वत्ता खऱ्या अर्थानं जगाला एकात्म करणारी, जगाला दुःखमुक्त करणारी. माणूस हा अपूर्ण आहे, त्या अर्थानं प्रत्येक जण अपूर्ण आहे. माणूस हा वर्ग आहे आणि म्हणून प्रत्येकाला सोडणारा त्यांना मृत्यू हा नैसर्गिक आहे, तो स्वाभाविक आहे. पण त्यांच्या विचाराची झेप, त्यांच्या विचाराची पातळी आणि त्यांची एकूण विश्वात्मक जाणीव ही मला अधिक महत्वाची वाटते. जगात युरोचा नागरिक म्हणून जगताना, भारताचा नागरिक म्हणून आता सर्वच जगत आहे, पण युरोचा नागरिक म्हणून जगताना मला वाटतं पंतप्रधान सोनाग्राची बौद्धिक संपदा ही अत्यंत मार्गदर्शक आणि प्रेरक आणि उपयुक्त ठरणारी आहे. आणि या संबंधात त्यांच्या विचाराला मर्यादा नाही, देशाच्या नाही, धर्माच्या नाही आणि त्याचबरोबर जातीच्या तर मुळीच नाही. या जातीच्या धर्माच्या पलीकडे मानवतावादी भूमिका ही सोनाग्राच्या विचारांचं भूमिकेचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून सर्व द्वंद्वांना पेरणारी, सर्व द्वंद्वापलीकडे जाऊन माणूस पण पाहणारी त्यांची विद्वत्ता मला सर्वार्थाने वंदनीय वाटते. विद्वानांना ते वंदनीय आहेतच, पण सामान्य माणसाच्या दुःखमुक्तीसाठी जे प्रयत्न चळवळी चालू आहे, त्या मार्क्सवादी चळवळी, त्या समाजवादी चळवळी, त्या गांधीवादी चळवळी, त्या गोळवलकरवादी चळवळीला सुद्धा एक आदर्श अशा प्रकारचा उजव्या आणि डाव्याला वंदनीय असणारं व्यक्तित्व सोनाग्रांचं आहे. त्यांचा विचार कधीही बनणारा नाही, कारण तो विश्वशांतीचा आहे, तो कारण विश्व कल्याणाचा आहे. जो विचार या सभागृहातून, या संबंध MITच्या विश्वशांतीच्या हे वादातून पुढे आलेला आहे आणि विश्वनाथ कराडांचं हे योगदान मला अत्यंत वंदनीय महत्वाचं वाटतं. आणि म्हणून त्यांनी पुढाकार घेतलेल्या या संबंध श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यामध्ये मला अत्यंत महत्वाचं वाटतं. सोनाग्राच्या संबंध श्रद्धांजलीमध्ये जो न्याय मिळणार आहे, जो समर्थ आणि सर्वव्यापी सर्वांगीण स्वरूपाचा सर्व सांस्कृतिक प्रवाहाचा न्याय जो दिला जात आहे, तो याच भूमिकेतून, याच पवित्र अशा प्रकारच्या ठिकाणी विश्वनाथ कराडांच्या उपस्थितीमध्ये तो केला जातो आहे. अन्यथा दुसरीकडे एकाकी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, एकाकी अशा प्रकारची त्यांची बाजू मांडली जाईल. हे समग्र मानवता प्रेरणार, समग्र मानवाची उपकार करणार आणि समग्र मानवाच्या शुद्ध प्रबोधनासाठी समर्पित असताना या विद्वानाला मी माझी भावांजली अर्पण करतो. काही माणसांची जीवनाची नाती ही अडळ असतात असं म्हणतात. तर म्हणजे MIT आणि सोनाग्रा किंवा आमच्या इतर अनेक सहकारी यांच्याशी चर्चा करताना चर्चा व्हायची नेहमी की तुमचं पूर्वजन्माचं नातं काय. तथागत गौतम बुद्धाचं 26 वर्षांपूर्वीचं विधान पंचशील आणि माऊलीचं प्रसारण असं ते नातं जोडलं जायचं. किंबहुना याचा अर्थ आपण समजून घ्यावा असं माझी विनंती आहे. तर म्हणजे लांब होतं पूर्ण मोठावं ज्ञानेश्वरांचं नाव आणि रतनचं नाव बोलताना अनेक भावना मनामध्ये लागल्या. जेव्हा मी असं म्हणालो की पंचशील आणि प्रसादात जोडणंही फार अवघड आहे, परंतु आता माझ्या समोर अचानक आचार्य रतनलाल सोनाग्रा, सुप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, चिंतक, प्रबुद्ध नायक, माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य
मंडळ यांचा भारतीय साहित्य संस्कृती अलंकार पुरस्कार प्रदान सोहळा आमतो नेमका आजच झाला. आत्ताच आठवण करून देण्यात आली की काय शेतीचा खेळ आहे, काय योग बघितला, परंतु तोच दिवस आज 14 आहे आणि या दिवशी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्याचं योग म्हणा, काही पूर्वजन्माचं नात्याची आठवण म्हणा, याची मला करून देण्यात आली. कारण मला माहिती नाही माझं गाव रामेश्वरी या गावी माझं गाव काय आहे, मी गदर वस्तीचं गाव आहे. त्या ठिकाणी कधी काळी जेव्हा आयुर्वेदिक राम मंदिराचा त्याच ठिकाणी माझ्या अक्कांचं प्रयागराजाचं मंदिर आहे. आई मला आठवत नाही, पण आईचंही मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी राम मंदिर, बुद्धविहार आणि मस्जिद, राम रहीम मानवता सेतू आणि शेजारी मानवता तीर्थ, अशा 5 वास्तू उभारण्याचं भाग्य मला लाभलं. मी त्या भूमीतून आलो आणि या सर्वांचा संभव करताना मानवता मित्राचं एक वेगळं स्वरूप त्या ठिकाणी साकारलं. आम्ही केलं असं आपण म्हणत नाही, पण जेव्हा अशी माणसं जीवनामध्ये भेटतात, तथागत बुद्धाबद्दल बोलत असताना रामेश्वरच्या या दिशेला अतिशय सुंदर आहे गाव, पण त्याच्यापेक्षा सुंदर बुद्धविहार, त्याच्याही पेक्षा सुंदर आहे ती मस्जिद आहे आणि नदीला जोडणारा एक पूल बांधलाय, त्याला राम रहीम मानवता सेतू असतो आणि त्याच्या शेजारी नदी आहे. त्या नदीच्या पुढे मानवता सेतू उभा आहे, मानवता मंदिर आहे उभं आहे. काय किती खेळ आहे त्याच्यामध्ये रतनचा हा मोठा योग आहे. त्यांनी स्वतःच्या हाताने माझ्या रामेश्वर गावामध्ये जेव्हा हे सर्व चित्र महात्मा गांधींच्या स्वप्नातील भाग, एकच वाक्य सांगतो, सर बसले पठाण आपल्या मुलाचा नाही पाहिला नाही, परंतु आमचे बाकीचे श्लोक मला दिसण्याचं म्हणून की ज्यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. या सर्व आठवणी होण्याचं कारण असं आहे की आचार्य रत्नलाल सुभद्रा हे या निमाणीचा एक अविभाज्य भाग